एक सामान्य स्त्री आणि देव यांचा विवाह कसा होणार, ह्यो प्रश्न मला पडला. तू सामान्य आहेस असं तुला कोणी सांगितलं? तुला तुझं खरं रूप अजून समजलंच नाहीये. ताई, मी ज्या पद्धतीने कामराणीच्या समोर गेलो ते चुकलं तर नाही ना? ती अशी नाराज का झाली असेल? न बोलता निघून का गेली असेल? पिरोबा, ती मुलगी धोरणी आणि शूर आहे. तिचे विचार खूप स्पष्ट आहेत. या सगळ्या घटना अचानक तिच्या समोर घडल्यामुळे ती थोडी अस्वस्थ झाली असेल. तुम्ही दोन्ही देवींनी तिची निवड केली होती, त्यामुळे मला ती योग्य वाटतच होती. पण तिला भेटल्यावर जाणीव झाली की ती माझ्यासाठी खरोखरच योग्य आहे. तुळजा तिला समजावायला गेलीये. ती नक्कीच काहीतरी चांगली वार्ता घेऊन येईल. काय ग तुळजा, कामराणी कुठे आहे? कामराणी बिरोबा बरोबर लग्न नाही करू शकत. असुर सेनापतींचा विजय असो. हे कोण आहेस तू आणि इथे काय करतोयस? आहो बिडाल महाराज, तुम्ही मला ओळखलं नाही? आपली भेट असुर नरेशांच्या महालात झाली होती, आठवते का? असुर साम्राज्ञीच्या दालनाबाहेर पहारेकरी म्हणून कोण उभा जायचं? मीच होतो तो मुख्य पहारेकरी. आठवलं. पण इथे काय करतोयस? बिडाल महाराज, अहो असं काय करताय? तुमची जी कुमक या गावात आली आहे तिचा मीही एक भाग आहे, महत्वाचा. तू माझ्या सैन्यात आहेस? या आधी दिसला कसा नाहीस? अरे बापरे, यानं मला ओळखलं की काय? माझं रहस्य उघड तर होणार नाही ना? बिडाल महाराज, अहो असं काय करताय? हा, काय झालं असेल ना, आम्ही सारे असुर सैनिक एकाच पोशाखात असतो ना या, त्यामुळे कदाचित तुम्हाला मला ओळखता आलं नसेल. ठीक आहे, असेल तसं. असेल आहेच, तसंच आहे. पण बिडाल महाराज, खरंच हो, तुम्ही किती महान आहात, तुम्ही किती पराक्रमी आहात. या गावातल्या साऱ्या लोकांना तुम्ही तुमच्या पराक्रमाने नाहीसच करून टाकलं. नाही, मी तर तुमची सेवाच केली पाहिजे. अरे सावकाश. नंदी महाराज तर बातमी काढून नेण्यात खरंच हुशार आहेत. शक्ती आणि युक्तीचा अचूक संगम. बिडाल महाराज, खरंच तुम्ही महापराक्रमी आहात. एक विचारू का हो? बिडाल महाराज, अहो गावकऱ्यांना तुम्ही नाहीचं तर केलं, पण नाहीचं करून त्यांना नेमकं ठेवलंय तरी कुठे? हे तुला का जाणून घ्यायचंय? हेर तर नाहीस ना? हेर? मी? नाही 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 नाही. बिडाल महाराज, बघा तरी माझ्याकडे, मी तुम्हाला हेर वाटतो? नाही. अहो मी हे सारं विचारत होतो म्हणजे येणाऱ्या पुढल्या असुर पिढीला मला तुमची कहाणी सांगायची आहे. त्यांना सांगायचं आहे
की आपले बिडाल महाराज किती पराक्रमी होते, किती महान होते. आणि ते सांगत असताना मला तुमची प्रत्येक छोट्यात छोटी गोष्ट त्यांना सांगायची होती. त्यांना सांगायचं होतं तुम्ही कसं गावकऱ्यांना नाहीसं केलं, नाहीसं करून त्यांना कुठं ठेवलं. पण ठीक आहे, तुम्हाला रुचणार नसेल तर मी हे काहीच नाही सांगत त्यांना. आपले बिडाल महाराज किती महान होते. हेही योग्य आहे, पण त्या गावकऱ्यांना कुठं ठेवलंय हे मी तुला सांगणार नाही. तर मी तुला प्रत्यक्षात दाखवणार आहे ते. वाचवा वाचवा मला वाचवा वाचवा मला मला इथून बाहेर जायचंय. पण का तू तिला समजावलं नाहीस का? आम्ही तिला समजावलं. तिच्या मते ती सामान्य महिला आहे आणि बिरोबा देव, त्यामुळे त्यांचा मेळ बसणार नाही. विरोबा देव असला तरी त्याच्यात देवाच्या अंशाबरोबर मानवी गुणधर्मही आहेत. परंतु हे कामराणीला पटणारं नाही. त्यामुळे आपल्याला जी आवडली होती तिची आपण परीक्षा घेतली. जिची आपण परीक्षा घेतली, जिच्या बरोबर आपण राहिलो, ती कामराणी हे लग्न करणार नाही. ती कामराणी लग्न करू शकत नाही, पण ही कामराणी लग्न करू शकेल. कामराणीला तिच्या आत असलेल्या दैवी रूपाची ओळख नव्हती आणि तिला तिच्या समतोल व्यक्तीशीच विवाह करायचा होता. त्यामुळे आम्हाला तिला तिच्या दैवी रूपाची जाणीव करून द्यावी लागली. मला माझ्याबद्दलच माहिती नव्हतं म्हणून अशी वागले. क्षमा करा. तू आमच्या सर्व परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाली आहेस. आता एकच काम बाकी आहे, ते आपण लगेच करून घेऊ. आता काय बाकी आहे? नंदी महाराज, अहो हे किती गंभीर आहे. या बिडालने सगळ्या गावकऱ्यांना लहान करून बाटल्यांमध्ये बंद केले आणि त्याला शक्य तरी कसं झालं असेल हे? शुक्राचार्यांनी त्याला खास असा एक मंत्र दिलाय. हा काही विशेष देवांकडे असलेला मंत्र आहे, पण बिडालने त्याचाच वापर करून संपूर्ण गावाला सूक्ष्म करून बंदिस्त करून टाकले. हो, पण आता आपण काय करायचं? मला तर वाटतं आपण तातडीने देवींना किंवा महादेवांना हे सगळं सांगायला हवं. नाही, प्रभूंनी मला असं सांगितलंय की मातेच्या कार्यात आता कसलंही विघ्न किंवा अडथळा येता कामा नये. मग काय करायचं? हे बघा नंदी महाराज, ही परिस्थिती खूप गंभीर आहे.
आपण जर लवकर काही केलं नाही ना तर तो असुर नक्की काय करेल याचा काही नेम नाहीये. पद्मा, मी तातडीने कैलासात जातो आणि प्रभूंची भेट घेतो. त्यांची भेट घेतल्यानंतरच यातून काहीतरी मार्ग निघेल. तुळजाच्या मनात नेमकं काय आहे? केवढी तयारी केली आहे तिने. कामराणीची इच्छा होती की ज्या गावाने तिला मोठं केलं, ज्या घराने तिचा सांभाळ केला, त्या घरात तिच्या लग्नाचा एक तरी विधी व्हावा. म्हणूनच तुम्ही तिला इथून घेऊन जाण्याच्या आधी आपण इथे आपल्यातच तिच्या सुपारी फोडण्याचा कार्यक्रम करूया. इथून तुमच्या दोघांच्या आयुष्याची सुरुवात होईल. आणखी 2 गोष्टी बाकी आहेत. किती सुंदर दिसतंय तुम्हा दोघांचं रूप. तुम्हाला बघून आम्हाला पार्वती महादेवांची आठवण झाली. एक मोठे पाहुणे देखील आपल्यासोबत या विधीसाठी असणार आहेत. आता सुरू करूया. तुमचे मार्ग आजपासून एक होतील. तुमचं जन्मोजन्मांतरीचं नातं आजपासून सुरू होतंय. तुम्ही यथायोग्य पद्धतीने विवाह करालच, मात्र आजपासून तुमची मनं एक होऊन एका अनोख्या नातेबंधनाला सुरुवात झाली. सुखी राहा. महादेवांची तातडीने भेट घेऊन त्यांना भूलोकावरील सर्व परिस्थिती सांगायला हवी. कारण
कारण तेच आता साऱ्या मनुष्यांना या संकटापासून वाचवू शकतात. प्रभू, अरे प्रभू तर इथेही नाही. बाकी गणही कुठे दिसत नाहीये. कैलासावर कोणीच कसं नाही. गेलेत तरी कुठे सगळे? नंदी महाराज प्रणाम. मला सांग, प्रभू कुठे आहेत? महादेव कैलासावर नाहीयेत. कैलासावर नाहीयेत? मग कुठे गेलेत? ते कैलास सोडून सर्व देवांना घेऊन भूलोकावर गेले आहेत. ते पूर्ण वेळ इथे कैलासावर राहू शकत नाहीत, कारण त्यांना देवींना सहाय्य करायचं आहे. ते इथे देवांना एकटे सोडूही शकत नव्हते. त्यामुळे ते भूलोकावर प्रति कैलास शोधण्यासाठी गेले आहेत. त्यांना योग्य भूमी मिळेल अशी त्यांना आशा आहे. पण प्रभू नेमके गेलेत तरी कुठे आता? हे मला सुद्धा ठाऊक नाहीये. प्रभू कैलासावर नाहीये आणि गाव संकटात आहे. आता केवळ एकच मार्ग आहे, जो वापरून हे संकट आपण दूर करू शकतो. तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि सारं काही बदलून गेलं. आता मी एका नव्या कामगिरीवर चाललीय. तुम्ही माझ्यासोबत कायम राहाल अशी आशा करते. अर्थातच तुला तुझ्या उत्तम आयुष्यासाठी आमचे शुभ आशीर्वाद. तुळजा, तू तुझ्या एवढ्या प्रचंड कामातून वेळ काढून आम्हाला मदत केली. त्याची परतफेड आम्ही नक्की करू. आम्ही तुझ्या युद्धात तुझ्या बरोबर पूर्ण शक्तीनिशी उभे राहू. आम्ही हे सारं त्यासाठी केलेलं नाहीये मायक्का. तू मदत केली त्याचा आम्हाला आनंदच आहे, परंतु तुझ्या रूपात आम्हाला एक सखी मिळाली. आम्हाला त्याचा आनंद आहे. आपण आयुष्याच्या कुठल्याही वळणावर एकमेकींसाठी उभ्या राहू याची खात्री आहे आम्हाला. आम्ही आमच्या भावाच्या लग्नाचं पहिलं अवतार तुलाच पाठवू. नक्की ये. येतो आम्ही. अखेर मायाक्काच्या मनात असलेला हा प्रवास पूर्ण झाला. बिरोबाला अतिशय सुयोग्य वधू मिळाली. आता आम्ही आमच्या प्रदेशात परत जाऊ शकतो. आता हे काय घडतंय? माते, माते प्रणाम. माते चला, तात्काळ गावात परत चला. गावात फार मोठा घात झालाय. एवढं सगळं घडून गेलं आम्ही इथे नसताना. आमच्या भोळ्या भक्तांवर, आमच्या गावकऱ्यांवर हा असा अन्याय.
आम्ही आत्ताच्या आत्ता जाऊन त्या बिडाचा अंत करतो. नाही माते, थांबा. तुम्ही असं काहीही करू नका. आमच्या समोरून दूर हो नंदी, नाहीतर तुलाही त्याचे परिणाम भोगावे लागतील.